हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, माझा ना संक्रांतीचा ना पार्ट तिसरा ब्लॉग आहे हा. मी आता सगळं घरातलं काम आवरलेलं आहे, स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा. हे पहा, आता मी ना पार्लरमध्ये जाणार आहे. पार्लरमध्ये जाण्यासाठी आहे ना मी सगळं ज्वेलरी वगैरे काढून घेतलेलं आहे. मी 3-4 प्रकारची ज्वेलरी काढलेली आहे घालायला, कारण तिथे गेल्याच्या नंतर मी तिला दाखवणार आहे मी कुठली साडी घालणार आहे, याच्यावरती ना कुठली ज्वेलरी छान दिसन म्हणून मी ना काढून ठेवलेली आहे. एका पिशवीत गजरे वगैरे भरलेले आहेत, पण बांगड्या पण घालून चाललेली आहे, कारण आल्याच्यानंतर तेवढा टाईम नाही राहणार म्हणून मी जेवढं आवरेल तेवढं आवरून चाललेली आहे. आता मी ना जाण्यासाठी निघाली आहे पार्लरमध्ये. सगळं सामान घेतलं लक्ष करून आणि इथं आलेले. पार्लरमध्ये सकाळी ना मी केस धुतले होते, मला सुकवायला बिलकुल टाईम नव्हता, त्यामुळे मी त्यांना सांगितलं पहिले थोडे केस सुकवा माझे. हे पहा, आता मी ना त्यांना दाखवत होते मी कुठली ज्वेलरी घालू, मला कुठली छान वाटतं ती मी सगळ्या घालून दाखवल्या आणि सिलेक्ट पण झाली होती कुठली घालायची. तर मैत्रिणी, तुम्हाला ना मी कुठली सिलेक्ट केली ना ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर मेकअप झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला पाहायला भेटेल मी कुठली सिलेक्ट केली. तर मी पहा आता ना दाखवल्याच्या नंतर आहे ना आता तिला म्हटलं आता बस, म्हटलं सगळ्यांनी घालून दाखवत, कारण टाईम पण थोडा राहिला होता. त्यांना म्हटलं आता घ्या, म्हटलं आता हेअरस्टाईल करायला, कारण त्यांना पण कस्टमर सारखे कॉल येत होते आणि टाईम पण थोडा राहिला होता. हा पहा, आता तिथे ह्यांनी ना सुरुवात केली होती करण्यासाठी आणि माझी करोस तर 3-4 ताई तिथे येऊन पण बसल्या होत्या, कारण व्यवसायाचा टाईम थोडा वेळाचाच होता, त्यामुळे सगळ्या बायकांना टाईम बी नव्हता तेवढा आवरायसाठी. मग ते आवरा म्हणत होते, मला फुल मेकअप करायचा होता पण टाईम नसल्यामुळे मी म्हटलं राहू दे, आता फक्त हेअरस्टाईलच करून द्या, मी बाकीचं आहे ना घरी गेल्याच्या नंतर आवरते. हे पहा मैत्रिणी, माझी ना आता पूर्ण हेअरस्टाईल करून झाली. हे पहा, आता मी तुम्हाला दाखवते कशी दिसती ना माझी हेअरस्टाईल, मला कमेंटमध्ये सांगा. आणि एवढी छान दिली ना करून, त्यांच्याच मनाने केली मी, तर सिलेक्ट बी नव्हती केली, मला टाईम पण नव्हता सिलेक्ट करायला, त्यांनीच करून दिली आणि मला तर खूप आवडली होती. हे पहा, आता मी आहे ना तिथं काय थोडं ना शूट केलं आणि आले घरी आल्याच्या नंतर पाहिलं त्या घड्याळात त्यांना 3:45 वाजल्या होत्या. मी काय केलं, पटपट ना फक्त क्रीम आणि पावडर लावलं, जास्त काही मी काही लावत बसले नव्हते, कारण टाईम पण नव्हता आणि बायकांचे कॉल पण यायला लागले होते किती वेळ लागेल जायला, म्हणून मी थांबा म्हणत होते. पण जिचं आवरल त्या काही गाड्यावर गेल्या पुढं, मी पण गाडीवरच गेले, मला दादाने नेऊन सोडलं. मी जेवढा होईल तेवढा केला, जास्त काही मेकअप केला नव्हता, तरी पण छान वाटत होतं. हे पहा, माझा पूर्ण मेकअप झाल्यानंतर माझा असा लुक दिसत होता माझा. नंतर मी थोडे फोटो पण काढून घेतले. मैत्रिणी, माझी साडी मेकअप कसा दिसतोय ना मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा, आता मी जाण्यासाठी निघाले मंदिरात तर खूप गर्दी होती, कारण टाईम फक्त 3 तासाचा असल्यामुळे ना गाव पण मोठं आहे, त्यामुळे ना भरपूर लांब लाईन लागली होती. मग मी काय केलं, जरा तिथली गर्दी थोडी कमी केली, मंदिरात थोडी समोर थांबले आणि पटपट बायकांना आवरायला सांगितलं. त्यानंतर मी बसलं. मी 3:45ला गेलेली, मला घरी यायला आहे ना सॉरी, मी 4:15 वाजता गेले होते, मला घरी यायला आहे ना बरोबर 7 वाजले होते. मग घरी आल्याच्या नंतर आहे ना त्या दिदीचं, एका समोरच्या दिदीचं पण हळदी कुंकू होतं, तिने मला जाता वेळेस सांगितलं होतं घरी आल्याच्या नंतर आहे ना पहिलं हळदी कुंकाला माझ्याकडे. तिला म्हटलं चालतंय, कारण तिची पण पहिली संक्रांत होती आणि 3-4 बायकांनी ना त्याच दिवशी हळदी कुंकू ठेवलं होतं, त्या दरवर्षीच त्याच दिवशी ठेवतात. मग मी इथं काय केलं, आल्याच्या नंतर आहे ना बाहेर 4-5 बायका होत्या, त्यांना म्हटलं या, म्हटलं ताई मला बसून द्या, कारण खूप वेळ झाला होता. त्या पण म्हणतात ताई लय बरं पटकन केलं, काम केलं तुम्ही छान, गर्दी थोडी कमी केली. मग माझं ओसल्याच्या नंतर आहे ना मी 3-4 बायका राहिल्या होत्या समोर, त्याच्या अगोदर मी दादाला कॉल केला, म्हटलं दादा मला घ्यायला ये, खूप वेळ झाला आहे. मग तिथून आल्याच्या नंतर मी काय केलं, फक्त ताट घरात ठेवलं आणि समोर तिच्याकडे ना हळदी कुंकाला गेले, कारण तिची पण पहिली संक्रांत होती. सगळ्या बायका येऊन गेल्या म्हणून सांगत होती, मी एकटीच राहिली होती, कारण मला मंदिरातून यायलाच खूप वेळ झाला होता. 7 वाजले होते मला तिथूनच यायला आणि घरात पण खूप काम राहिलं होतं. तिला म्हटलं आता मी आहे ना जाते आणि घरातलं काम आवरते. हे पहा, छोटं बेबी आलं तिथं आणि मला म्हणलं छान दिसती म्हणून माझी पप्पी पण घेतली तिने 2 वेळेस. हे पहा, आता मैत्रिणी मी आलेली आहे घरी आणि घरात माझ्या ना पहा किती पसारा झालेला आहे आणि आवरायला मी एकटीच होती मेकअप करायला. पहा, एवढं जिथं पाहावं तिथं सगळा पसारा करून गेले होते. आजच्या पुरतं एवढंच मैत्रिणी, बाय, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.